नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल। मजरेवाडी परिसरातील टिळकनगर भाग 1, 2, 3 या ठिकाणी आज सकाळी नळाला आले चक्क गटारीचे पाणी। सोलापूरमध्ये पाण्याची समस्या खूप भेडसावत असताना 8 दिवसाआड या ठिकाणी पाणी पुरवठा होतो। तशातच टिळकनगर या ठिकाणी लोक कामगार वस्ती असल्यामुळे या ठिकाणी राहतात। यावेळेस चक्क सकाळी गटारीचे पाणी गेली जवळजवळ पाऊण तास पाणी या ठिकाणी लोकांनी रस्त्यावरती सोडून दिलं। पाण्याची वेळ देखील सकाळी 8:30-9 वाजता पाणी येतं, त्यामुळे लोकांना कामाला जायला देखील उशीर होतो आणि हातावरचं पोट असल्यामुळे देखील या ठिकाणी लोकांचा उपासमाराची वेळ या ठिकाणी येते। टिळकनगर हे महाराष्ट्राच्या बाहेर आहे की काय असं जाणवतं, कारण या ठिकाणी मूलभूत सुविधा नाहीत, त्यामुळे रस्ते नाहीत, ड्रेनेजची अवस्था आणि या गटारीच्या पाण्यामुळं आरोग्य सर्वांचं या ठिकाणी धोक्यात आलेलं आहे। अधिकारीला फोन केला असता अधिकारी फोन उचलत नाही। अशा समस्या टिळकनगर भाग मधील नागरिकांनी बहुजन आवाज न्यूज चॅनलशी आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत। लाईन भरलेली नाही, चेक करतोय, माणसं आलेली पाहू राहिली। हो, आलेले माणसं येते, पाहत होते। हो ते आजच्याच काय बी केलं म्हणून ते क्लिअर करून घ्या पहिले। ते पूर्ण गटारी सारखं पाणी आलेलं आहे वास घाण 1 तासभर आणि प्रत्येक पाण्याला 1 तास पाणी रोडाला सोडलं हवी। 1 तास पाणी, प्रत्येक पाण्याच्या टायमाला 1 तास घाण गटरीचं पाणी येतं पाणी पण जास्त सोडत नाही आणि 2-3 तास पाणी येतं। कुठला अधिकारी इथं दाद देत नाही, फोन येतो, फोन उचलत नाही। आले आहे का नाही ते मोहितीला विचारा, पूर्ण एरियात विचारा। वीडियो में देखा नहीं तो गटर एकदम गटर का पानी गंदा बात आणि लहान पोरं बी आजारी पडाले, सब बीमार पड़े तो क्या करने गए हैं? काळा फोर गटरीचं पाणी एवढं काढून बहुत पानी है गटर का, सब बीमार पड़ रहे हैं बच्चे। 8 दिन के एक बार पानी आता है और एकदम गंदा पानी आ रहा है। और भी बोल रहा वो भी पानी ऐसा आता हे बाबा साहेब, वो भी टैंक में पानी छोड़ते नहीं क्या? पूर्ण घाण गटरीचं पाणी कसं प्यायचं पाणी आहे? हा लहान पोरं इथं कामगार वर्ग येतं, हे पाणी कसं प्यायचं? गटरचं पाणी सगळं कसं काय जीवाला आलं तर कोण बघताय? मला सांगा ना, 8 दिवसाला एक पाणी आम्हाला हे होत नाही। एक तर 8 दिवसाला व्यवस्थित सोडत ना, तक्रार आहे आमचं सगळ्याला। 4 दिवस जाते मी परत घाण येतं बघा पाणी तर बरोबर हे करतच नाही ती बारीक एवढं घाण आलं, सर्व गटारीचं पाणी येते। हे पूर्ण कामगार वर्ग पाणी सोडले तर कसं होईल? पाणी 1 घंटा झालं बघा, पाण्याचं काय जरा तर आहे काय बघा। हे बघा पाण्यामध्ये काय वास टिळकनगर आलाय। भाग पूर्ण टिळकनगर भाग पूर्ण गटरीचं पाणी येत आहे। 8 दिन को एक बार पानी है तो क्या पीना? कहीं भी पकड़ना, कहीं भी लेना, वो पानी 4 दिन को पानी हो रहा है। 4 दिवसाला पाणी पाणी काय करायचं सांगा? स्वच्छ पाणी पाहिजे आम्हाला। असले गटार नाही तर लेकरं बाळ सगळंच आम्हाला जीवाला पडायला लागले तर अर्धा पाऊण तास तरी वापरत जाते पाणी, पाण्याला प्रेशर नाही काय नाही। असलं गटारचं पाणी पियाचं मरून जावं काय लेकरं बाळ सगळं आम्ही पण पुण्याला रोज पाणी आणि तरी इथं बघा इथं वास तर असं येतं की अर्धा पाऊण तास तास नाही 2 तास 1 तास गटारचं पाणी म्हणलं तर सोडायचं कसं, प्यायचं कसं, जगायचं कसं सांगा तुम्ही? म्हणून जायचं पैसे घालून सगळं लोकांना। ही अवस्था आहे नागरिकांची, ही अवस्था आहे। दवाखान्याला त्याला देतात पैसे पूर्ण। मी वार्ड क्रमांक 25 आणि 21 मध्ये अडकलो आणि पार असलं पाणी येतं 8 दिवसानंतर, अर्धा 1 तास गटरीचं पाणी। आम्ही कामाला जाऊ का पाणी भरत राहू
आणि ते पण पाणी असलं दूषित पाणी ते पिऊन आम्ही मरून जाऊ का पाहिजे? असं काय करायला पाहिजे साहेब? ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.